शेतकऱ्यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। मात्र या कर्जमाफीचा फायदा फॉर्च्युनर वापरणाऱ्या आणि गळ्यात सोनसाखळीचे अजगर मिरवणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय। कारण 2008च्या कर्जमाफीमध्ये अनेक धनाढ्यांनी हात धुवून गरीब शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिला होता। 2008-9ची जी कर्जमाफी आहे त्याच्यामध्ये आमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही शेतकऱ्यांची 82 लाख कर्जमाफी झाली। त्यावेळेला महाराष्ट्राच्या मिनिस्ट्रीमध्ये टॉप मिनिस्टर असणाऱ्याच्या सख्या भावाला मिळाली। सुकाणू समितीच्या पहिल्याच भेटीत सरकारनं सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला। पण तसं करतानाच धनदांडग्या शेतकऱ्यांना दूर ठेवण्यासाठी काही निकष आणि नियम ठरवण्याची घोषणाही केली। त्यामुळे आता अल्पभूधारक आणि मोठा शेतकरी असा भेद मिटला असला तरी गरीब आणि श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये फरक करावा लागेल। त्यासाठी सरकार आकडेवारी गोळा करण्यासोबतच नियमही घालून देणार आहे। एबीपी माझाला महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ज्या शेतकरी कुटुंबातला एक व्यक्ती सरकारी नोकरीत आहे त्या कुटुंबाला कर्जमाफीचा फायदा होण्याची शक्यता नाहीये। तसंच ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न मोठं आहे आणि जे आयकर भरतात त्यांनाही कर्जमाफीपासून दूर ठेवलं जाऊ शकतं। सरसकटचा अर्थ एकराचं लिमिट नाही। या राज्यातला कुठलाही शेतकरी कर्जमाफीला एलिजिबल आहे। तत्वताचा अर्थ असा की आम्ही मान्य केलं, डिटेलिंग ठरवून कॅबिनेटमध्ये नोट आणणं की मग तो निर्णय होईल। त्यामुळे या दोन्ही शब्दामध्ये काही अडचण नाही। आता मुद्दा आहे तो म्हणजे किती पैसे लागतील याची आकडेवारी आमच्याकडे आहे। राज्याचा मंत्री म्हणून शपथ घेताना माझ्यावर काही बंधनं आहेत आणि त्यामुळे मी अशी ती चॅनलवरून आकडेवारी आपल्यासमोर मांडू शकत नाही, परंतु याची सगळी तयारी ही शासनाने केली आहे। कर्जमाफीच्या घोषणेनंतर तत्वता आणि सरसकट या दोन शब्दांबाबत संभ्रम असल्याचं खुद्द शरद पवारांनी म्हटलं होतं। त्यावरही चंद्रकांतदादांनी उत्तर दिलंय। महसूल मंत्र्यांनी सांगताना सांगितलं की तत्वता आणि निकष जर याची मला काळजी वाटायला लागली। तत्वता याचा अर्थ काय ते एकदा जरा अधिक स्पष्ट करण्याची गरज आहे। सरसकट शेतकऱ्यांना आम्ही कर्ज देऊ हे जे महसूल मंत्र्यांनी सांगितलं, हाच निकष हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे। 2008-9ची जी कर्जमाफी आहे त्याच्यामध्ये आमच्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही शेतकऱ्यांची 82 लाख कर्जमाफी झाली। आणि पुन्हा एकदा मी अशा स्वभावाचा माणूस आहे की नावं घेऊन कोणाला एक्सपोज करणं माझा स्वभाव नाही, परंतु त्यावेळेला महाराष्ट्राच्या मिनिस्ट्रीमध्ये टॉप मिनिस्टर असणाऱ्याच्या सख्या भावाला मिळाली। आता जर अशी कर्जमाफी होणार असेल तर 100 रुपये आपल्याकडे आहेत, 100 रुपयामध्ये आपल्याला अनेकांना समाधानी करायचं असेल तर ज्याला गरज नाही त्याने त्यातून बाहेर पडलं तर ज्याला गरज आहे तो रांगेतून पुढे येतो। महाराष्ट्रात 1,36,00,000 खातेधारक शेतकरी आहेत। त्यातल्या 31 लाख शेतकऱ्यांवर 1 लाखापर्यंतचं कर्ज आहे। त्यांना खरीपासाठी तातडीनं कर्ज देण्याचे आदेश निघालेत। शिवाय इतर शेतकऱ्यांनाही पैसे उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा बैठका सुरू आहेत। एक तर आम्ही कालच घोषणा केली आहे की 5 एकरपर्यंत जे शेतकरी आहे की ज्यांची कर्जमाफी आधीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केली, त्या 5 एकरच्या शेतकऱ्यांना त्यांची कर्जमाफी झाली असं मानून लगेच कर्ज द्यायला सुरुवात होईल। याचा ऑपरेटिंग पार्ट जो आहे तो आम्ही लगेच ठरवतो आहोत आणि त्या ऑपरेटिंग पार्ट आज उद्याकडे सगळ्या बँकांपर्यंत पोहोचेल। एव्हरीबडी लव्हज अ गुड रॉट या पुस्तकात ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी शेतकऱ्याच्या संकटात स्वतःचे हात धुणाऱ्यांचं पितळ उघडं केलं होतं। 2008च्या कर्जमाफीतही अशाच धनदांडग्यांचे हात ओले झाले। सहकारी बँका, त्यांचे कारभारी आणि नेत्यांचे फॉर्च्युनर वापरणारे, कडक कांजीचे कपडे वापरणारे कच्चे बच्चे कर्जमुक्त झाले। आता अशांनाच दूर ठेवण्याचं आव्हान सरकार आणि शेतकरी नेत्यांसमोर आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।